नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, जंतर मंतरवर डिपके म्हणाला झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला रवाना, वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन परतले। रात्री उपमुख्यमंत्री शिंदेही जाणार। जैनजीने सरकारच्या झिंजा उपटल्या, उद्याचा तिरंगा मार्च होणार। शिवाजी पार्कवर तरुणांचा विजय उत्सव साजरा करू। ठाकरे बंधू आणि अवघा रंग एक झाला। राज्यभरात आषाढी एकादशीचा भक्तिमय उत्साह, पंढरीत भाविकांचा उलटला महासागर। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीआय यांनी दिनांक 23/6/2026 रोजी बाबासाहेब रूपचंद आडे वय 46 वर्षे राहणार राडी तांडा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड याच्या विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। सदर इसमाविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात हातभट्टीची दारू तयार करणे, ताब्यात बाळगणे, चोरटी विक्री करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्ह्यांची नोंद असून त्यापैकी 4 गुन्हे हे न्यायप्रविष्ट तर 2 गुन्हे पोलीस तपासावर आहेत। त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती, तरी त्याचे वर्तन सुधारले नाही। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 23/7/2026 रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून दिनांक 25/7/2026 रोजी सदर इसमास ताब्यात घेऊन LCB बीड व अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात त्याची हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 25/7/2026 रोजी रवानगी करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 बाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे। बीड जिल्ह्यातील एकूण 1305 गावातील 97,292 शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी विशिष्ट क्रमांकासह प्राप्त झालेली आहे। या यादीत बीड जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची नावे त्यांच्या रकमेसह नमूद करण्यात आलेली आहेत। बीड जिल्ह्यात 538 आपले सेवा केंद्र कार्यान्वित असून शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन पुढील कागदपत्रे सोबत आणून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी। त्यासाठी नंबर 1 आधार कार्ड, नंबर 2 कर्ज खात्याचे आणि बचत खात्याचे पासबुक, नंबर 3 यादीत नावापुढे नमूद असलेला विशिष्ट क्रमांक आणि नंबर 4 ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे। जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांच्याद्वारे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना संबंधित संस्थेचे गटसचिव, ग्रामसेवक, तलाठी व बँक कर्मचारी यांच्यामार्फत जिल्ह्यातील 1305 गावे, संबंधित सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत, बँक शाखा व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे यादी प्रसिद्ध करण्यात आली असून संस्था नियुक्त गटसचिव यांनी याबाबतचे पंचनामे केलेले आहेत। यादीतील शेतकरी यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याबाबत सहाय्यक निबंधक, बँक कर्मचारी व तालुक्यातील संस्था नियुक्त गटसचिव यांना सूचित केले आहे। तरी यादीत नाव असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी वरील कागदपत्रांसह आधार प्रमाणीकरण तात्काळ आपले सेवा केंद्रात जाऊन पूर्ण करून घ्यावे असे आवाहन श्री सतीश तोटावार, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांनी केले आहे। केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांचे नाव जोडण्यात आलेले आहे। टाकळी येथील हॉटेल चालक विलास घुले हे भांडण सोडवायला गेलेले असताना त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आले होते। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर दिनांक 21 जून रोजी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती। या प्रकरणातील गुन्हा दाखल असलेले सर्व आरोपी SITने गजाआड केलेले आहेत। तर या प्रकरणात फिर्यादीने आपल्या पुरवणी जबाबात खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांचेही नाव दिलेले असून मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पुन्हा एकदा खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत। पाहुयात रमेश घुले नेमकं काय म्हणाले ते। मागच्या भेटीमध्ये आम्ही त्यांना जी काही नंबर दिले होते की ते स्पष्ट ह्या घटनेला जोडून होते सगळे, की घटना करायच्या अगोदर जी मंदिराव कदमवाडी इथं बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये कोण कोण हजर होते
आणि त्या घटनास्थळी ही काही आरोपी कटामध्ये जे आरोपी आहेत ते पण घटनास्थळी आजूबाजूलाच होते. त्यांच्यावर जी समजा संशय होता तो आपण त्यांच्या त्या CDR काढण्यासाठी त्यांना आपण नंबर दिले होते. तर ते CDR मागच्या वेळेस आम्ही SP साहेबांना भेटायला आलो त्यावेळेस त्यांना ते CDR साठी नंबर दिले होते आणि नंबर पहिल्यापासून देत होतो मी. पण लेखी दिल्यानंतर त्यांनी त्यानंतर CDR दाखवलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट कॉलिंग झालेली आहे. सौरभ सोनवणेची कॉल त्याच्या CDR मध्ये आहेत. आरोपी जे मारणारे आहेत त्यांचे पण CDR आहेत आणि एक एक दोन कॉल असतात ठीक होते. 15-15, 20-20 कॉल आहेत. बालाजी सोनवणेचे पण त्याच्यात कॉल आहेत. सौरभ सोनवणेचं बालाजी सोनवणेचं हे पण संपर्क झाला, तिथून आरोपी संघही संपर्क झालाय. हे सगळं स्पष्ट CDR मध्ये दिसून आलेलं आहे. आता SP साहेबाला तेच सांगितलं की तुम्ही एव्हिडन्स मागत होतात, आज तुम्हाला एव्हिडन्स दिलाय म्हणलं अरेस्ट करा. तर ते चालू आहे म्हणले आमची चौकशी आणि अरेस्ट करतो म्हणले. मी त्यांना स्पष्ट सांगितले जर तुम्ही अरेस्ट नाही केलं तर मी जिल्हाधिकाऱ्याला समोर 7 दिवसाच्या आता अरेस्ट नाही केलं तर उपोषण करणार आहे, आमरण उपोषण. माझ्या सहकुटुंबासह घेऊन मी तो आमरण उपोषण करणार आहे. त्यांच्यावर काहीच कारवाई केली नाही. आज तर म्हणले संरक्षण, आम्ही तिथला अहवाल मागवलाय, संरक्षणाची गरज नाही असं म्हणून अहवाल म्हणून सकाळी घरी मला एक पत्र पाठवलं होतं, त्याच्यावरती चर्चा झाली. तर म्हणलं संरक्षण द्यायचं नाही. SP साहेब म्हणतात तुम्ही कोर्टात जा. कोर्टात जाणार आहे संरक्षण. आता उपोषण करणार आहे मी 7 दिवसामध्ये. जे आरोपी आहेत कटामध्ये आणि 2 ते 3 आरोपी ह्या कटामध्ये स्पष्ट आहेत आणि CDR मध्ये स्पष्ट दिसत आहेत. ते SITच्या प्रमुखांनाही स्पष्ट त्यांनी स्वतः CDR मला दाखवलेत आणि ते CDR मध्ये दिसून आलेले आहेत. आणि यांचे सगळे जे कॉल आहेत त्यांनी तात्काळ त्याला अटक करून चौकशी करावी. मात्र सौरभ सोनवणे याला क्लीन चिट देण्यात आल्याची चर्चा आहे सध्या. ते पण विषय बोललो ना SP साहेबांना आता. तर त्यांनी स्पष्ट सांगितले आम्ही कुणीही त्यांच्याशी मीडियाशी प्रसार माध्यमाशी चर्चा झालेली नाहीत. आम्ही आमचं स्पष्टीकरण त्यांना देणार आहेत. धारूर तालुक्यातील तेलगाव येथील प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे कलंत्री परिवार हे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीच्या दिवशी वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करत असतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उद्या रविवार दिनांक 26/7/2026 रोजी द्वादशी निमित्त सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचे वाटप दिवसभर चालू राहणार असून जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन तेलगाव येथील कलंत्री परिवार व समस्त तेलगावच्या गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती. तोपर्यंत नमस्कार.